राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गुट की सांसद सुप्रिया सुले ने कैबिनेट मंत्री भुजबल के अस्वस्थ स्वास्थ्य को लेकर अपना स्पष्ट मत व्यक्त किया। साथ ही उन्होंने एनसीपी पक्ष पर तंज कसा और कहा कि भला ही पक्ष दो गुट में विभाजित है, पर भुजबल का फोटो क्यों हटाया, पक्ष में क्या चल रहा है। आगे उन्होंने कहा कि एनसीपी पक्ष को खड़ा करने के लिए भुजबल का योगदान बहुत बड़ा है। ऐसे में उन्होंने पक्ष की कार्यप्रणाली पर सवाल खड़े किए। आइए देखते हैं सांसद के बयान की सविस्तर झलक। एक तर माननीय भुजबळ साहेब हे हॉस्पिटलमध्ये आहेत। मी सातत्याने त्यांच्या कुटुंबाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे। माझं आणि आदरणीय पवार साहेबांचं भुजबळ साहेबांच्या म्हणजे जे ॲडमिट झाले तेव्हाही सविस्तर बोलणं झालंय। भुजबळ साहेब लवकरात लवकर ते खूप टफ आहे, त्यामुळे माझा विश्वास आहे की भुजबळ साहेब लवकर बरे होऊन आपल्या सगळ्यांमध्ये समाजसेवा आणि अगदी हेल्दी होऊन आरोग्य त्यांचं उत्तमच राहील। त्याच्यामुळे त्यांना लवकर बरे व्हा अशी आमच्या सगळ्यांकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा भुजबळ साहेबांना। आणि भुजबळ साहेब हॉस्पिटलमध्ये असताना ही जर बातमी तुम्ही सांगता ही खरी असेल तर ते धक्कादायक आहे। म्हणजे मला विश्वासच बसत नाही की म्हणजे इतकं असंवेदनशील कोणी असू कसं शकतं। एकीकडे भुजबळ साहेबांची तब्येत बरी नाहीये आणि माझं म्हणणं आहे की ज्या पक्षासाठी जरी आज त्या पक्षाचे दोन भाग झाले असतील तर पक्षाच्या सुरुवातीपासून भुजबळ साहेबांनी हा पक्ष उभा करण्यात भुजबळ साहेबांचं प्रचंड योगदान राहिलेलं आहे। आणि त्या भुजबळ साहेबांचा फोटो काढण्याचं पाप जर कोण करत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते, जरी आज दोन पक्ष झाले असले तर। कारण का त्यांचं योगदान फक्त महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात राहिलेलं आहे। आणि इतक्या मोठ्या नेत्याचं हिम्मतच कशी होते कुणाची, पक्षात चाललंय काय ह्याच्यासाठी आमच्याकडून पक्ष काढून घेतला की आज कुणाचा अपमान, उद्या कुठे लावणी, म्हणजे वेदना होता तो। कारण का हा पक्ष एका व्यक्तीचा नसतो, खूप लोकांची मेहनत एखादा पक्ष उभारणीमध्ये असते। लाखो नाही करोडो मतदार आणि नेत्यांमुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा आहे। आणि त्या पक्षाच्या बाबतीत सातत्याने एक दिवस आड कुठला ना कुठली चुकीची बातमी येते कशी। मग ह्याच्यासाठी विभाजन झालं या पक्षाचं। एकीकडे लावणी, दुसरीकडे अजून कुठला आंदोलन, त्याच्यानंतर आज भुजबळ साहेबांचा फोटो काढला। आम्ही एक असताना भुजबळ साहेबांचा मान सन्मान हा आदरणीय पवार साहेबांच्या बरोबरीने पक्षामध्ये होत होता। हे पहिल्यांदा मी असं बघितलंय आणि ऐकल्याने मला धक्का बसतोय की आदरणीय माननीय भुजबळ साहेबांचा फोटो, मी अजून म्हणते की हे खरं आहे का नाही याच्यावरच माझा विश्वास बसत नाही। भुजबळ साहेबांचा फोटो काढायची हिम्मतच कशी होते कोणाची, आणि त्याच्यावर ऍक्शन काय घेतली या पक्षाने। हे फक्त पत्र पाठवतात, ऍक्शन काय होत नाही, हे दुर्दैव आहे।